भूमितीमध्ये गुणधर्म असतात बरेच, त्याचा वापर करता येणं उदाहरणात आणि सिद्धांतात हे महत्त्वाचं असतं. म्हणून वेगवेगळे शिकलेले गुणधर्म वापरायचे कसे आता ते बघू. बघा, पहिलं उदाहरण आहे 30च्या कोनाचा कोटिकोन किती? कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 30 असं आहे ते. आता कोटिकोन म्हणजे मापांची बेरीज 90 पाहिजे. आता एक कोन जर 30 असेल तर त्याचा कोटिकोन 60 असणार, कारण 60 आणि 30ची बेरीज 90. therefore वन अँगल इज 30, कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 30 इज 60. ओके. आता 60च्या कोनाचा पूरक कोन किती असा दुसरा प्रश्न आहे. व्हॉट इज सप्लिमेंटरी अँगल ऑफ 60? तर पूरक कोन म्हणजे मापांची बेरीज 180, तेव्हा 60चा पूरक कोन होईल 120. सप्लिमेंटरी अँगल ऑफ 60 विल बी 120. आता तिसरं उदाहरण बघा, 30च्या कोटिकोनाचा पूरक कोन किती? या उदाहरणात काय करायचं बघा, 30चा कोटिकोन आधी ठरवायचा. 30चा कोटिकोन येईल 60 आणि त्याचा पूरक कोन येईल 120. त्यावरचं उदाहरण झालं. 30च्या कोटिकोनाचा म्हणजे तो 120 होणार पूरक कोन. देअरफॉर व्हॉट इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 30 असा तो प्रश्न आला. तेच गोष्ट 110चा पूरक कोनाचा कोटिकोनाचा पाहिजे. म्हणजे 110चा पूरक कोन होतो 70, नाही का, आणि ते 70चा कोटिकोन होणार 20. देअरफॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 110 असं हे झालं. म्हणजे आपण फक्त पूरक कोन कोटिकोन याच्यावरची उदाहरणं पाहिली, पण ते समजलं पाहिजे की पूरक कोन म्हणजे मापांची बेरीज 180 आणि कोटिकोन म्हणजे मापांची बेरीज 90. ओके. तर इथे बघा, ही आकृती आहे रेषीय जोडीतली. म्हणजे आकृती रेषीय जोडीतली हे कळायला पाहिजे, आणि रेषीय जोडीतले कोण पूरक असतात हे कळलं पाहिजे. हे कळलं तर आता इथं एक कोन दिला आहे 140चा, म्हणजे दुसरा 40चा होणार, कारण बेरीज 180. These two angles, they form linear pair, out of which one angle has measure 140. Because angles forming linear pair are supplementary, other angle must be 40. Similarly, आता इथे बघा, इथे रेषीय जोडीच आहे पण उलटी काढली. आपल्या कशी सोयीची रेषीय जोडी बघायची सवय असते, काही बिघडलं नाही आहे उलटी असली तरी. एक कोण आहे 30, तर दुसरं 150, कारण त्याची बेरीजसुद्धा आपल्याला बरोबर 180 आली पाहिजे. वन अँगल इज 30, अदर मस्ट बी 150, बिकॉज दे फॉर्म लिनियर पेअर. ओके. आता इथे बघा, खाली हे विरुद्ध कोण आहेत बघा. विरुद्ध कोण एकरूप असतात, त्यामुळे हा 35 असेल तर तो पण 35. वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर मेजर ऑफ अँगल 35, देअरफॉर द सेम मेजर विल बी देअर. इथे पण बघा, इथे दुसरं आहे. इथे एक कोन दिला आहे 40चा आणि त्याचा विरुद्ध कोन ए दाखवला बघा. वर्टिकली अपोजिट अँगल ऑफ 40 इज ए. व्हॉट विल बी द मेजर ऑफ ए? पुन्हा त्याचं मेजर 40 होतं ना. व्हॉट विल बी द मेजर ऑफ अँगल बी? तर ए हा विरुद्ध कोन आहे म्हणून 40 होणार. ए आणि बी रेषीय जोडी करतायत म्हणून बी हा 140 होणार, किंवा हा 40 आहे तर हा 140. त्यामुळे असं आपल्याला सोडवता आलं पाहिजे, म्हणजे विरुद्ध कोन पण कळले. आलं लक्षात? आता इथे हे संलग्न कोन दिसतात बरं का, ॲडजस्टंट अँगल्स. संलग्न कोनाचा विशेष काय? एक भुजासमाईक, एकच शिरोबिंदू, अंतर्भाग विभिन्न, एका प्रतलात. आता हे संलग्न कोनाचा आणखी एक विशेष असं असतं की एक कोन 30 आहे, दुसरा 40 आहे, म्हणजे त्यांची बेरीज 70. त्यामुळे AOB बरोबर 30 आहे, BOC बरोबर 60 आहे, 40 आहे, तर AOC बरोबर 70 होणार. याला म्हणायचं ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ ॲडजस्टंट अँगल्स असं म्हणायचं. कळलं? बेरजेचा गुणधर्म, संगत कोणा संलग्न कोणाच्या बेरजेचा गुणधर्म. त्यामुळे हे सोपं झालं. आता दुसऱ्या उदाहरणात काय बघा, दुसऱ्या उदाहरणात असेच संलग्न कोण आहेत, पण त्या POQचं माप 30 दिलं आहे, POR म्हणजे मोठ्याचं माप 70 दिलं आहे, तर QRचं विचारलं आहे.
इफ मेजर अँगल पी ओ क्यू इज 30, मेजर अँगल पी ओ आर इज 70, व्हॉट विल बी द मेजर अँगल क्यू ओ आर. ते आता 40 येणार, कारण 40 आणि 30 70 असंच झालं का नाही. त्यामुळे उदाहरण तेच झालं, पण तरीसुद्धा म्हणायचं मात्र ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ ॲडजस्टंट अँगल्स. बेर देतात मग वादाबाकी किती असली तरी. कळलंय. आता खालचं उदाहरण आहे ना इथे, या उदाहरणात आपण त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते हा गुणधर्म वापरणार ना. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. तर एक आहे 80, दुसरा आहे 30, म्हणजे त्यांची बेरीज 110, म्हणजे तिसरा 70 होणार. दरफॉर मेजर ऑफ द थर्ड अँगल, मेजर ऑफ अँगल सी विल बी नॅचरली 70. कळत आहे. म्हणजे आपण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180, सम ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 हा गुणधर्म वापरलेला आहे. आता इथे काय गंमत आहे बघा, इथे आपण एकावेळी 2 गुणधर्म वापरतो आहे. पी क्यू आर हा त्रिकोण आहे. या पी क्यू आर त्रिकोणामध्ये पी क्यू आणि क्यू आर हे समान लांबीचे दिले आहेत. मग तो समद्विभाजित, मग समद्विभाजित त्रिकोण असेल तर एकरूप भुजांसमोर त्रिकोण एकरूप असतात. तेव्हा पी आणि आरचं माप होणार आहे सारखं. मग पीचं माप 70 असेल तर आरचं किती होईल? 70च होणार. पण विचारलं आहे क्यूचं माप बघा, मग 70 आणि 70 140, म्हणजे तो 40 होईल. म्हणजे इथे आपण 2 गुणधर्म वापरतो एकावेळी. कळलं आहे. ते असे हे गुणधर्म जे आपल्याला समजलेले असतात ते वापरता आले तर त्याचा उपयोग आहे. म्हणून आपण ही उदाहरणं घेतली. ठीक आहे.